अमरावती शहरातील साईनगर 19 प्रभागात भाजपाचे तुषार भारती यांचा पराभव करण्यात आलेला आहे। यानंतर महिलांमध्ये मोठा जल्लोष पाहायला साईनगरमध्ये मिळत आहे। इथं गावंडे यांचाही पराभव झालेला आहे। एकत्रित जर पाहता जर रविनारायणच्या जो स्वाभिमान पक्ष यांच्या 2 सीटा आलेल्या आहे, सचिनजी भेंडे निवडून आलेले आहे आणि आज महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे। काय तुम्हाला वाटते आज? आज आमचा महिलाचा उत्साहाचा दिवस आहे, कारण आमचा लाडका भाऊ आमच्या प्रभागाचे नगरसेवक जनतेचा विजय झालेला असल्यामुळे सर्व साईनगर प्रभागामध्ये आनंदाचे उत्सव आहे आणि जास्त करून आमच्या महिला मंडळांमध्ये उत्सव आहे। संजय भेंडेपासून आपण काय अपेक्षा कराल विकासासंदर्भात? सचिन भेंडेपासून 19 प्रभागाचा विकास ते नगरसेवक नसताना प्रतिनिधी असतानाच इतका मोठा झालेला आहे, तर आता तर नगरसेवक आहे तर आमचा विकास नक्कीच होणार आणि आमच्या महिला मंडळांना खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे। सचिन दादांनी काही पद नसताना सुद्धा इतके कामं केले, इतके की सगळ्या महिलांना असा म्हणजे आनंद झाला की त्यांचा आनंद आज म्हणजे असा झाला। पद नसून सुद्धा त्या माणसाने इतके कामं केले आणि नगरसेवक झाल्यावर किती कामं करेल तो माणूस हे आजपर्यंत आता या महिलांना समजलं आणि सगळ्या महिलांचा सपोर्ट आहे आणि सचिन दादाचं नाव आज आमच्या प्रत्येक बहिणीच्या तोंडात आहे आणि सचिन दादा जिंदाबाद, सचिन दादा जिंदाबाद। आज सचिन दादाचा आज ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि तुषार भारतीबद्दल तुम्ही विचारलं म्हणून सांगते की त्यांचा आज दणदणीत पराभव झालेला आहे आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला, कारण त्यांनी सचिन भाऊला खूप त्रास दिला। म्हणजे सकाळी 6 पासून तर रात्री 12 पर्यंत त्यांनी अनेक गट कारस्थान करून त्यांना विकास केला नाही का प्रभागाचा? नाही, आम्हाला कधी दिसले पण नाही ते विकास तर दूरच राहिला। त्याच्यामुळे आम्ही आज सचिन भाऊ घरोघरी आणि एनी टाइम आम्हाला भेटतात आणि त्यामुळे प्रत्येक बहीण आज त्यांच्याशी पाठी आहे आणि त्यामुळेच त्यांचा हा दणदणीत विजय त्यांच्या कामामुळे विकासामुळे झालेला आहे। आणि सचिन भाऊचं यापुढे पण एक हे आहे, वाक्य आहे, प्रोटोकॉल आहे की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व। तर सगळ्यांनी तो लक्षात घ्या आणि प्रभाग क्रमांक 19 मधून त्यांना भरभरून विजय करून आणल्याबद्दल सर्व भगिनींचे मी त्यांच्यातर्फे आभार करते। विजय हा सत्याचा झालेला आहे, सत्याचाच झालेला आहे। खऱ्या अर्थाने सचिन भाऊ हे पदावर नसतानाही त्यांनी इतक्याच चांगल्या प्रकारे या प्रभागातले कामं केले आहे आणि खरा अर्थ त्यांचा प्रोटोकॉलच आहे विकासाचा वादा सचिन दादा आणि सचिन दादाला आमच्या सर्व बहिणींचे लाडके भाऊ रवी भाऊ यांचे ते नक्कीच आवडतीचे उमेदवार आहे आणि मला नक्की माहीत आहे रवी भाऊ राणा सचिन भाऊंना का महापौर जर केले तर आणि आमची तर सर्वांची इच्छा आहे का आमचे सचिन भाऊ हे महापौर साईनगरची परंपरा आहे की साईनगर मधून हमेशा महापौर जातो आहे, गावंडे महापौर होते। तर आता आमचे सचिन भाऊ झाले आणि त्यांचं मतदान मोजणी किंवा हे बघितलं तुम्ही आणि त्यांचे कामही बघितले, तर त्या महापौरच्या जागा आमचे सचिन भाऊ भेंडे हेच योग्य अशी जर सचिन भाऊ भेंडे महापौर झाले तर पुन्हा अमरावती शहरात विकास होणार आहे। साई मंदिरातून म्हणजे सचिन भाऊंना आम्ही लहानपणापासून बघत आहे। आम्ही इथे राहायला आलो तेव्हापासून सचिन भाऊचं आम्ही विकासाचे कामच बघितले। कोणालाही अर्ध्या काम पडलं सचिन भाऊ अर्ध्या जायला तयार आहे आणि कोणाला ॲम्ब्युलन्सचं काम पडलं, कोणाला कशाचं काम पडलं तर सचिन भाऊ एका पायावर म्हणजे कधीही आवाज द्या। आणि आमचा 19 नंबर वार्डचा त्यांनी खूप विकास केलेला आहे। आधी सगळ्या नाल्या हे त्या गार्डन नव्हतं, काही नव्हतं, त्यांनी विकास केलेला आहे आणि त्यांना स्वाभिमानाने